Good morning, dear students. Welcome to all of you for our 5th standard English lecture. Dear students, in our previous lecture, we have studied the beautiful poem. The name of the poem was One Thing at a Time. One Thing at a Time. Okay. And today, what we are going to do? We are going to solve the activities. We are going to look the activities depend on this, which are given on this poem or which are given on the same page. Okay. तर कविता सर्वांना आवडली असेल. ही कविता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सुंदर हस्ताक्षरामध्ये तुमच्या नोटबुकमध्ये वहीमध्ये लिहून ठेवा. ओके. कविता कारण खूपच छान कविता आहे आणि या कवितेतून एक गोल्डन रूल आपण शिकला होता. वन थिंग ॲट अ टाइम. The name of the poem itself. Okay, so let's see here on page number 65, I think. Second activity I am going to read. All of you have your books, so look into your textbook now. Okay, see, listen to the word carefully. From the poem, find another word that rhymes with it. शब्द लक्षपूर्वक ऐका, त्याच्याशी यमक जुळणारा दुसरा शब्द कवितेत शोधा. म्हणजे मी इथं एक 5-6 शब्द दिलेले, ते शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे. मग ऐकून काय करायचंय, त्या शब्दाशी राईम करणारा वर्ड, रायमिंग वर्ड यू हॅव टू नोट डाऊन. ओके, अंडरस्टूड? येस. सी, म्हणजे तुम्हाला त्या शब्दाशी राईम यमक जुळणारा शब्द कवितेतला शोधायचा आहे आणि सांगायचंय. मग आता आपण इथे फळ्यावर पाहूया. सी, फर्स्ट वर्ड गिवन हिअर, प्ले. पहिला शब्द दिलेला आहे प्ले. पहिला पॅरेग्राफ बघा. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे प्ले. आणि त्याच पॅरेग्राफ मध्ये चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द काय आहे? वे. मग प्लेशी राईम करणारा शब्द कोणता आहे? PLAY, प्ले वे. मग कवितेतला आपण कोणता शब्द शोधला? वे. ठीक आहे. सी सेकंड, माइट. इथे दिलेला आहे माइट. मग या माइटशी राईम करणारा शब्द दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये पहा. सेकंड पॅरेग्राफ, सेकंड लाईन, लास्ट वर्ड इज माइट. आणि इन सेकंड पॅरेग्राफ, फोर्थ लाईन्स, लास्ट वर्ड. चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द दुसऱ्या कडव्यातील चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द पहा विद्यार्थी मित्रांनो. राईट. माइटशी राईम करणारा शब्द राईट. अंडरस्टूड? येस, नाईस. नेक्स्ट, the word is given here, well. See, third paragraph. In third paragraph, second line's last word is well. And in the same paragraph, fourth line's last word is tell. TELL, tell. Understood? Yes. Next word is you. YOU, you. And the word which is rhyming with this, see, second paragraph, first line, you do. First line मध्येच आहेत दोन्ही शब्द. You do. Next, one. One. आता याच्याशी राईम करणारा शब्द आपल्याला कवितेत शोधायचा आहे. सेकंड पॅरेग्राफ पहा. सेकंड पॅरेग्राफ, ONE1. तर या वन शी राईम करणारा शब्द आहे सेकंड पॅरेग्राफ. इन सेकंड पॅरेग्राफ, थर्ड लाईन, सेकंड वर्ड. दुसऱ्या कडव्यातील तिसऱ्या ओळीतील दुसरा शब्द डन. DONE, डन. वन, डन. And last one, should. SHOULD, should. Last paragraph, okay, SHOULD, should. शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये पहिल्या ओळीतला हा शब्द आहे पहा, शुड. आता त्याच्याशी राईम करणारा शब्द जर शोधायचं म्हटलं, सी, थर्ड पॅरेग्राफ, थर्ड लाईन, थर्ड वर्ड. थर्ड पॅरेग्राफ, थर्ड लाईन अँड थर्ड वर्ड. Good, should, good. So these are rhyming words. This is our second activity on this page.
rhyming words we have to find. The words, these words are given here and we have to find these words with the poem. Okay? Okay. सी आता दुसरी ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण केली विद्यार्थी मित्रांनो. आता तिसरी ऍक्टिव्हिटी पहा. यू हॅव लुक इन टू युअर टेक्स्ट बुक अँड कीप युअर फिंगर ऑन द लाईन अँड लिसन केअरफुली. ओके. यू हॅव लर्न 4 ऑफ दीज लाईन्स इन माय इंग्लिश बुक 4. फाइंड देम. काय सांगितलेले? या कवितेतील 4 ओळी ज्या आहेत त्या 4 ओळी तुम्ही इयत्ता 4थीचं जे माय इंग्लिश बुक होतं ना, बुक 4, माय इंग्लिश बुक 4, तर त्यामध्ये तुम्ही ते शिकलेला आहात. तर तुम्हाला माय इंग्लिश बुक 4 मध्ये त्या ओळी शोधायच्या आहेत. आता समजा तुमच्याकडे पुस्तक असेल मागच्या वर्षीचं तर चांगली गोष्ट आहे. जर नसेल तर तुमच्या शेजारी पाजारी कोणीतरी 4थीला असतील तर त्यांच्याकडनं पुस्तक घ्यायचं इंग्रजीचं आणि त्यामध्ये तुम्ही ते 4 ओळी शोधायच्या आहेत. जर तुम्ही शिकलेला आहात म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं ह्या 4 ओळी कुठे असतील. ओके. येस. सो दिस ऍक्टिव्हिटी यू हॅव टू डू ऑन यू हॅव टू डू. तुम्हाला तुमचीच ही ऍक्टिव्हिटी तुम्हीच पूर्ण करायची आहे. सी नेक्स्ट फोर्थ ऍक्टिव्हिटी. फोर्थ ऍक्टिव्हिटी इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 वर्ड. काय करायचं आहे? यू हॅव टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 वर्ड. यू हॅव टू आन्सर फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 वर्ड. फोर्थ क्वेश्चन, आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 वर्ड. खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहायची आहेत. इथे काही खाली प्रश्न दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका शब्दात लिहायची आहेत. इन 1 वर्ड यू हॅव टू राईट. सो आय एम गोइंग टू रीड क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट शुड यू डू व्हाईल यू वर्क. व्हॉट शुड यू डू व्हाईल यू वर्क. व्हॉट शुड यू डू व्हाईल यू वर्क. काय प्रश्न विचारलाय? तुम्ही काम करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे? आपण आत्ताच या कवितेमध्ये शिकलोय. आपण काम करत असताना काय केलं पाहिजे? काम करताना फक्त आणि फक्त कामच केलं पाहिजे. वर्क, पहिल्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात आपल्याला लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर असणार आहे एका शब्दामध्ये वर्क. वर्क व्हाईल यू वर्क. वर्क व्हाईल यू वर्क. Second question. What should you do while you play? What should you do while you play? What should you do while you play? While you play, you have to play. Play while you play. See third one. What should you do while you study? What should you do while you study? What should you do? स्टडीच्या वेळेस काय केलं पाहिजे? You should study while you study. बरोबर? Then see, study. Last one. What should you do while you eat? What should you do while you eat? So eat while you eat. Eat while you eat. Eat while you eat. बरोबर? So these questions answer we have to give in one word. Now we have just completed it. See, fifth activity, dear students. Use A and B each to prepare 5 questions. For your friends, note down their answers. पहा, तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी ए किंवा बी, ए आणि बी किंवा नाही, ए आणि बी इथे 2 नमुने दिले चा वापर करून प्रत्येकी 5 प्रश्न तयार करा आणि त्यांनी दिलेली उत्तरे तुम्ही लिहा. इथे एक नमुना दिलाय तर त्या नमुन्यासारखी 5-5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत आणि ती प्रश्न तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारायचे आहेत आणि त्यांची उत्तरं तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत. सो लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज हिअर? व्हेन डू यू. मित्राला विचारायचे किंवा मैत्रिणीला विचारायचे. मग काय विचारणार तुम्ही? व्हेन डू यू.
एखादी गोष्ट तो कधी करतोय. मग आता काय विचारायचं, समजा तो सकाळी कधी उठतोय असं विचारायचं आपल्याला. व्हेन डू यू वेक अप, व्हेन डू यू वेक अप. ओके, मग तो काय म्हणाल, आय वेक अप ॲट 6 o'clock, आय वेक अप ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग. त्याने जे उत्तर दिले ते उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. लक्षात आलं? तर आता आपण इथं प्रश्न आणि उत्तर दोन्ही घेणार नाहीये, इथे आपण फक्त प्रश्न घेणार आहोत. मग त्या मित्र जो उत्तर देईल ते तुम्हाला वहीत लिहायचंय. ठीक आहे, प्रत्येक मित्र वेगळं उत्तर देऊ शकतो की नाही. त्याच्यामुळे एक नमुना दाखल पहिला प्रश्न त्याचं उत्तर आपण घेतलंय. पुन्हा एकदा घेऊ. तुम्ही जर त्याला प्रश्न विचारला, व्हेन डू यू वेक अप, देन युअर फ्रेंड विल से, आय वेक अप ॲट 7 o'clock. दिस इज हिज आन्सर. अंडरस्टूड? येस, नाईस. सी, दिस इज ए टाईप. आता ए टाईपचेच एचा जो प्रकार आहे त्याच प्रकारचे अजून 3-4 वाक्य प्रश्न पाहूया. यू कॅन आस्क, व्हेन डू यू गो टू स्कूल, व्हेन डू यू गो टू स्कूल. You can ask him, when do you play, when do you play. You can ask fourth one, when do you do your homework, when do you do your homework. Okay, and you can ask, when do you go to sleep, when do you go to sleep. You can ask him. Okay, so these are A type questions. Just I have taken. Now we will see B type questions. Now we will see B type questions. Now see B type questions I am going to read now. How long do you? How long do you? आता एखादं तुमचा मित्र कोणतं काम, आपण पहिल्या प्रश्नामध्ये काय पाहिलं, व्हेन डू यू, तो काम कधी करतोय हे पाहिलं. ठीक आहे, मग आता पुढच्या प्रश्नाद्वारे आपण आपल्याला त्याला असं विचारायचंय की तू एखादं काम किती वेळ करतो. उदाहरणार्थ तो जर अभ्यास करत असेल तर तू दररोज अभ्यास किती वेळ करतो, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. पहा आपण कसं विचारू शकतो. हाऊ लॉंग डू यू स्टडी, हाऊ लॉंग डू यू स्टडी. मग ही विल आन्सर, आय डेली स्टडी 2 hours, आय स्टडी 4 hours डेली, असंही तो म्हणू शकतो. एक प्रश्न आणि एक त्याचं उत्तराचं नमुना असं मी घेतलंय. आय स्टडी 4 hours डेली, ही विल से. ओके, येस. देन सी, या टाईपचे प्रश्न पाहूयात आपण. हाऊ लॉंग डू यू वॉच टीव्ही, हाऊ लॉंग डू यू वॉच टीव्ही. हाऊ लॉंग डू यू प्ले, यू कॅन से. त्याला असं पण प्रश्न विचारू शकतो, तू किती वेळ खेळतो. हाऊ लॉंग डू यू हेल्प युअर मदर, तुम्ही तुमच्या आई वडिलांना कामात मदत करत असाल. ओके, हाऊ लॉंग डू यू हेल्प युअर मदर. हाऊ लॉंग डू यू स्लीप, हाऊ लॉंग डू यू स्लीप. किती तास झोपतो दररोज, आईला किती तास मदत करतो. सो दिस टाइप क्वेश्चन्स you can ask to your friend. So in this way we have completed our B type questions. Okay, so A type and B type questions we have just finished. Now activities on this page are completed. We have just finished. Now we are going to see our next, we are going to learn our next chapter. What is it? So dear students, now see on page number 66. Okay, on page number 66. Here on this page we have to learn our new chapter. And what is the name of our new chapter? It is Pen Friends. Now Pen Friends means what? What is Pen Friends? Pen means pen. Okay, friend means friend. मग पेनाचा मित्र असं होतं का त्याचा अर्थ? नो, पेन फ्रेंडचा ही संकल्पना जी आहे
ती एक नवीन संकल्पना आहे. म्हणजे मित्राच्या बाबतीतली नवीन म्हणजे ती खूप वर्षांपासून वापरात आलेली आहे, परंतु तर त्याचं नाव जे आहे ते नवीन आहे असं मला म्हणायचंय. पेन फ्रेंड मीन्स पत्र मित्र. मग आता पत्र मित्र ही संकल्पना काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पत्र मित्र म्हणजे काय? तर पत्र मित्र म्हणजे उदाहरणार्थ असे मित्र की जे तुमचे फ्रेंड्स बनलेत. आता आजकाल मोबाईलचं युग आहे. कितीही लांब अंतरावरच्या व्यक्तीशी तुम्ही प्रत्यक्ष नाही भेटू शकलात तरी लांब अंतरावरच्या व्यक्तीशी तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ कॉलच्या द्वारे तुम्ही बोलू शकता, फ्रेंडशिप करू शकता, सगळं काही करू शकता. परंतु जेव्हा मोबाईलचा शोध लागलेला नव्हता तेव्हा सुद्धा ही संकल्पना अस्तित्वात होती, पेन फ्रेंड. देन व्हॉट इज इट? यू कॅन मेक फ्रेंडशिप विथ द हेल्प ऑफ पेन, मीन्स विथ द हेल्प ऑफ लेटर, पत्र. लांबवरच्या मित्राला पत्र लिहून त्याच्याशी फ्रेंडशिप तुम्ही करू शकत होता. तर अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. तर आता तुम्ही लहान आहात तर तुम्हाला सवय लागावी, नेमकी ही संकल्पना लक्षात यावी म्हणून तुम्ही 5वीत आहात तर तुम्ही तुमच्या 6वीतल्या किंवा 7वीतल्या मित्रांशी तुम्ही मैत्री करू शकता. पण कशी मैत्री करायची? पत्र मित्र, पेन फ्रेंड. ओके. मग आता ही फ्रेंडशिप कशी करायची, काय याचे काही स्टेप्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते प्रत्येक एकूण 3 स्टेप्स दिलेले आहेत. ते स्टेप्स आपण पाहणार आहोत. नाउ फर्स्ट स्टेप इज वी आर गोइंग टू सी. फर्स्ट ऍक्टिव्हिटी आय एम गोइंग टू रीड. Find a pen friend studying in standard 6 or standard 7th. You have to find a friend who is studying in standard 6th or standard 7th. Okay. 6वी किंवा 7वीत शिकणारा पत्र मित्र शोधा. मित्र किंवा मैत्री ना, आता तुम्हाला वाटेल फक्त मित्र. मुलींनी मैत्रीण शोधायची आणि मुलांनी मित्र शोधायचा. ओके. सी नाउ फर्स्ट स्टेप. व्हॉट इज फर्स्ट स्टेप? स्टेप फर्स्ट. 3 स्टेप मध्ये ही संकल्पना तुमच्या लक्षात आणून देण्याचं कार्य केलेलं आहे आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. आपण तिन्ही संकल्पना पाहणार, तिन्ही स्टेप्स पाहणार आहोत. तर पहिली जी स्टेप आहे ती स्टेप आहे इंट्रोडक्शनची. INTRODUCTION. इंट्रोडक्शन म्हणजे काय? तर परिचय. तर पहिल्यांदा तुम्हाला मैत्री करायची, तर मैत्री करण्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करून द्यावी लागेल, स्वतःचा परिचय करून द्यावा लागेल की नाही? बरोबर आहे की नाही? ओके. So, see, all of you look into your textbook now. Introduction. First of all, I am going to read. Excuse me. तुम्ही असं सुरुवात करू शकता. Excuse me. ऑब्लिक दिलेले. Hello. My name is dash dash. किंवा I am dash dash. मग जिथं डॅश डॅश आहे ते तिथं तुम्ही स्वतःचं नाव सांगू शकता. मग आता मी एक काल्पनिक नाव सांगते. ठीक आहे. माय नेम इज राधिका किंवा आय एम राधिका. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा परिचय स्वतःचा करून द्यायचा आहे बरं का. दिस इज अ फॉर्मॅट अँड दिस फॉर्मॅट यू हॅव टू यूज. सी थर्ड लाईन. आय एम इन 5th स्टँडर्ड. आय एम इन 5th स्टँडर्ड. और यू कॅन से आय एम इन 5th A. आय एम इन 5th A. See next line. I am looking for a pen friend. I am looking for a pen friend. You have to tell him why you are talking all this, why you are giving your introduction. Then you have to tell him that you are looking for a pen friend. You have to make friendship with a friend. Pen friends are friends who write letters to each other regularly. पहा तिने माहिती सुद्धा दिलेली आहे. पेन फ्रेंड म्हणजे काय, ही संकल्पना काय. पेन फ्रेंड आर फ्रेंड्स. पेन फ्रेंड्स आर फ्रेंड्स who write letters to each other. एकमेकांना जे पत्र लिहितात आणि पत्राद्वारे त्यांची मैत्री ही दिवसेंदिवस वाढत असते. रेग्युलरली. टू ईच अदर. ईच अदर म्हणजे एकमेकांना. रेग्युलर म्हणजे नियमितपणे. ओके. वी हॅव टू राईट लेटर्स इन इंग्लिश. मग आता आत्ताच तुम्ही शिकताय आणि लगेच इंग्रजीतून पत्र जमेल का? तर लिहू शकता ना. कशा पद्धतीने लिहायचं ते आपल्याला नमुना आहे पुढे दिलेला.
अँड वी हॅव टू राईट लेटर्स इन इंग्लिश. तुमचं इंग्लिश जास्त डेव्हलप व्हावं. यू कॅन राईट इन इंग्लिश सिम्पल सेंटेन्सेस, 3 word sentences, 2 word sentences you can write. So in this way you can develop your English. We have to write letters in English. And would you like to be my pen friend? आता हे सगळं सांगून झाल्यावर मग तुम्ही विचारायचं, तुमचा परिचय देऊन झाला, सगळं झालं. वुड यू लाईक टू बी माय पेन फ्रेंड? माझा पत्रमित्र बनायला किंवा माझी पत्र मैत्रीण बनायला तुम्हाला आवडेल का? असा शेवटी तिने प्रश्न विचारलाय. सो यू हॅव टू गिव्ह इंट्रोडक्शन इन धिस वे टू युअर फ्रेंड. आता तो तुमचा मित्र बनलेला नाहीये, तो बनणार आहे. त्याला तुम्ही ऑफर देताय, त्याला तुम्ही विचारताय, तू माझा पत्रमित्र किंवा पत्र मैत्रीण बनशील का? ठीक आहे. सो इन दिस वे यू हॅव टू स्टार्ट युअर इंट्रोडक्शन. And in introduction itself you have to ask your question. Okay, do you like to be my pen friend? आणि जर त्याने yes or no म्हटलं, yes म्हटलं तर it is best. ओके, सी इथे तिने विचारल्यानंतर चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय पहा, एक मैत्रीण म्हणतीये नो आय एम सॉरी, नो आय एम सॉरी. मग ती जर तसं म्हणत असेल तर तुम्ही म्हणू शकता ऑल राईट नेव्हर माइंड, ऑल राईट नेव्हर माइंड. नेक्स्ट पुढे ओ येस, दुसरी मैत्रीण ओ येस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड. ती दुसरी एक मैत्रीण आहे ती म्हणते पहा, ओ येस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड. मला आवडेल तुझी पत्र मैत्रीण बनायला. मग आता त्याला उत्तर देते राधिका, दॅट्स ग्रेट, दॅट्स अ लॉट, थँक्स अ लॉट, दॅट्स ग्रेट, थँक्स अ लॉट. मी तुझी खूप आभारी आहे, दॅट्स ग्रेट. ओके, in this way your introduction completed. You have completed your introduction, and in introduction of itself your friend agree to be your pen friend. तुमच्या पत्र मैत्रिणीला तुम्ही तयार केलं तुमची पत्र मैत्रीण बनायला. मग आता पत्र मैत्रीण बनली, तिने तयारी दाखवली. त्यानंतरची स्टेप्स काय असणार आहे, काय करणार आहात तुम्ही, तिची मैत्री तुम्हाला कशी हे करायची आहे, तर ते आपल्याला पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याचे काही स्टेप दिलेले आहेत की नाही, तर ते दुसरी स्टेप पहा, स्टेप 2. आणि इन दिस स्टेप एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन. एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन. आता काय सांगितलेलं आहे, तर आता मी तुम्हाला जे सांगितलंय पहा, पत्र मैत्रीण पत्र मित्र बनविण्यासाठीचे काही स्टेप्स या ठिकाणी दिलेले आहेत. पहिली स्टेप आपण आत्ताच पाहिली, इंट्रोडक्शन करून घ्यायची. आता तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन दिलं तर तुमचं इंट्रोडक्शन झाल्यावर तिचं इंट्रोडक्शन देईल, तर तिचं इंट्रोडक्शन किंवा तिची माहिती घेण्यासाठी इथं दुसरी स्टेप दिलेली आहे, एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन. मग आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कशी आहे, प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारायचे आणि ती उत्तरं देईल. मग ती जी उत्तरं देईल त्यावरून तिचं प्रोफाईल तयार होईल. तर तो प्रोफाईल आपल्याला तयार करायचा आहे पेन फ्रेंड प्रोफाईल्स म्हणून. तुमच्या पेन फ्रेंडचा प्रोफाईल आपल्याला अशा पद्धतीने तयार करायचा आहे. आधी आपण हे सगळे प्रश्न वाचून घेऊ, फक्त प्रश्न वाचू, आणि मग मी प्रश्न वाचून घेतल्यानंतर त्याच्या प्रोफाईल मध्ये ती उत्तरं कशी लिहायची हे मी तुम्हाला इथे या ठिकाणी दाखवेन. ओके, नाउ सी into your textbook I am going to read just questions. कारण हीच माहिती आपल्याला पेन फ्रेंडच्या प्रोफाईल मध्येच लिहायची आहे. त्यामुळे इथे आपण फक्त प्रश्न वाचणार आहोत आणि याची उत्तरं मात्र आपल्याला पेन फ्रेंड्स प्रोफाईल मध्ये लिहायची आहे. सी फर्स्ट क्वेश्चन. नाउ these all questions you have to ask to your pen friend. ही सर्व प्रश्न जी आहे ती तुम्हाला तुमच्या पत्र मित्राला किंवा पत्र मैत्रिणीला विचारायची आहे. सी फर्स्ट क्वेश्चन, प्लीज टेल मी युअर नेम अँड ऍड्रेस. काय विचारलं तुम्ही, पेन फ्रेंडचं नेम अँड ऍड्रेस. ठीक आहे, ती काय नाव आणि पत्ता सांगेल आपण नंतर पाहू. नेक्स्ट, व्हेन इज युअर बर्थडे. तुझा जन्मदिवस कधी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टेल मी अबाउट युअर फेवरेट थिंग्स. आता मला तुझ्या आवडीच्या गोष्टीबद्दल सांग बरं. मग आवडीची गोष्ट एकच असते का, नो. मग फेवरेट म्हणजे आवडीची गोष्ट. मग या आवडीची गोष्टी कोणकोणती आहे, तर पहिल्यांदा
फेवरेट कलर म्हणजे आवडता रंग, प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. फेवरेट गेम खेळ, फेवरेट सब्जेक्ट आवडता विषय, फेवरेट टीचर आवडते शिक्षक, फेवरेट बुक जे तुम्ही वाचलेलं असेल आपल्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त, फेवरेट मूवी आवडतं चित्रपट, चित्रपट पाहायची आवड आहे की नाही तुम्हाला? येस. फेवरेट टीव्ही प्रोग्राम, देन फेवरेट डिश. You can ask favorite dish to your pen friend. Okay. And then who is your best friend in school? You can ask him or her, who is your best friend in school? What is your hobby? बेस्ट फ्रेंड इन स्कूल म्हणजे तुझा आपल्या शाळेतील सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहे असा प्रश्न विचारू शकता. त्याच्यानंतर हॉबी छंद, हॉबी म्हणजे छंद, तुझा छंद काय आहे? व्हॉट इज युअर हॉबी? तुझा छंद काय आहे? व्हॉट डू यू एन्जॉय द मोस्ट? तुला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडते? कोणती गोष्ट तुम्ही जास्तीत जास्त एन्जॉय करता? व्हॉट डू यू एन्जॉय मोस्ट? टेल मी अबाउट द पीपल इन युअर फॅमिली. मला तुमच्या घरातील तुमच्या फॅमिली मेंबर्स बद्दल माहिती सांग. तर असे हे सगळे प्रश्न, त्याचे अर्थ तुम्हाला समजलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न म्हणजे हेच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आणि हेच प्रश्न विचारत असताना तुमची मित्र असेल किंवा तुमची मैत्रीण असेल किंवा तुमचा मित्र असेल, तो ज्या पद्धतीने उत्तर देतो ते सगळे उत्तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहेत? पेन फ्रेंड्स प्रोफाईल तयार करायचं आहे आणि त्या प्रोफाईल मध्ये तुम्हाला ते लिहायची आहेत. अंडरस्टूड? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ओके, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेन फ्रेंड्स या चॅप्टरचे 2 स्टेप्स आता पाहिले. आता दुसरी स्टेप आपली अर्धवट झाली आहे. म्हणजे आपण दुसऱ्या स्टेपमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारायचे ते पाहिले, ठीक आहे. आणि मग या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींकडून आल्यानंतर तुम्ही त्याचा असा हा प्रोफाईल तयार करायचा आहे तुमच्या वहीमध्ये. मग तो प्रोफाईल तयार कसा करायचा, तुमचे मित्र किंवा मैत्रीण कशी उत्तर देऊ शकते. आता मी एक नमुना, जस्ट स्पेसिमेन आय विल शो हिअर अँड यू हॅव टू डू युअर ओन. तुमची स्वतःची मित्र किंवा स्वतःचं मैत्रीण, तुमचा स्वतःचा मित्र किंवा तुमची मैत्रीण ज्याप्रमाणे उत्तर देईल तसे तुम्ही तीच उत्तरं तुमच्या प्रोफाईलमध्ये लिहायची आहेत. मी जस्ट नमुना या ठिकाणी दाखवणार आहे, जस्ट स्पेसिमेन, ठीक आहे. मग आता आज वेळेच्या अभावी आता वेळ आपली संपत आलेली असल्यामुळे आपलं प्रोफाईल जो आहे तो आज तयार होणार नाहीये. आपण पुढच्या तासाला ते पाहणार आहोत, ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टरमध्ये, नेक्स्ट लेसनमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर आज आपण काय काय शिकलो? तर आज आपण ऍक्टिव्हिटी 1 थिंग ॲट अ टाइम वरील त्याच्यावरचे जे काही ऍक्टिव्हिटीज राहिले होते ते ऍक्टिव्हिटीज आपण शिकलो. एकदम सोप्या ऍक्टिव्हिटीज होत्या, खूप छान होत्या, त्या सोडवल्यात. देन पेन फ्रेंड्स, हाऊ वी हॅव टू मेक पेन फ्रेंड. इंट्रोडक्शन कसं करायचं, तुमचं इंट्रोडक्शन कसं द्यायचं, त्या इंट्रोडक्शन मध्येच तुम्ही मित्र किंवा मैत्रिणीला कशी ऑफर द्यायची आणि तो कसा तयार होतो हे सांगितलं, ठीक आहे. हे शिकलो. त्यानंतर मग प्रश्न कशा प्रकाराचे विचारायचे ते सुद्धा शिकलो, ठीक आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? येस, नाईस, व्हेरी गुड, थँक यू. ओके.